वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मानवी जीवनामध्ये आणि परमार्थ मार्गामध्ये वाचतो किती, बोलतो किती, यापेक्षाही ही मूल्य जीवनात उतरली आहेत किती, याला अधिक मूल्य असतं. मला वाटतं ही मूल्य तसं गीतेच्या श्लोकात तिथे तरी नाही जे ज्ञानोबारांच्या विस्तारात आहे. ज्ञानराज माऊलीला गीतेच्या या द्वारा जगालाच शिक्षण द्यायचं होतं आणि जगच एक सुवर्णाच्या राशीवर, सुखाच्या राशीवर नेऊन पोहोचवायचं होतं. आणि या दृष्टीनं ठिकठिकाणी असा एक प्रकारचा विस्तार करण्यात आलेला आहे. अक्षरे, अर्थ, अर्थाचा आशय. आशय काय आहे गीतेमध्ये? असे ठिकठिकाणी ज्ञानोबारायांनी हे आशय दाखविण्याचा, भगवंताच्या अक्षरांचा आशय एक प्रकारचा काय आहे. आणि आशयानंतर पुन्हा वाटचाल करावी लागते, अनुष्ठान. जीवनग्रंथ हे असल्यामुळे अक्षर आणि अर्थ इथेच आपल्याला थांबता येणार नाही, तर अक्षर, अर्थ, आशय, त्यापुढेही अनुष्ठान. अनुष्ठानाच्या नंतरही शेवटपर्यंत कास धरून अनुभव. आणि जो अनुभव आपणास आला तो इतरांनाही कळावा याकरता त्याचा अनुवाद. या दृष्टीने जर वाटचाल करायची झाली तर ज्ञानोबारायांच्या या श्लोकावर केलेल्या टीकेचं फार सूक्ष्म रीतीने चिंतन करावं लागतं. नमामि सद्गुरुं शांतं, नमामि सद्गुरुं शांतं, सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं. तैशी जीन बडबडी, पदाची कोर्ण संडी, मूळ ध्वनीची वाढी निमित्त झालो. व्याख्यानास दिलेल्या विषयाच्या अनुसार ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील ही उवी आपणापुढे मी ठेवलेली आहे. ज्या श्रीमद भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीच्या संबंधी आपण काही सब चिंतन करणार आहोत, बोलणार आहोत, त्याच गीता ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतानेच आपल्या लाडक्या भक्तासाठी मी काय, कसं आणि केव्हा करत असतो ती प्रत्यक्ष कृती या उत्सवाच्या निमित्ताने आपणास दर्शन देते आहे. कृती आपणा सर्वांची, संयोजकांची असली तरी या पाठीमागची आकृती प्रत्यक्ष भगवंताचीच या ठिकाणी आहे. प्रभू इच्छेनेच हा उत्कृष्ट अशा प्रकारचा सोहळा, संयोजन, समारंभ या ठिकाणी एक प्रकारचा आयोजित झालेला. माझ्या या विषयाला काहीसा स्पर्श करण्यापूर्वी या सर्व उपक्रमास, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व स्नेहीजनास आणि सूत्रधारकासी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. अलीकडच्या काळामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पारायणाचा जोर अधिक वाढलेला आणि विस्तारलेला असला तरी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा जोर, प्रबोधनाचा जोर अतिशय थंडावलेला आहे. किंबहुना महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या अनेक अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीची प्रवचनं ही गडप झालेली आहेत, गायब झालेली आहे. प्रवचना वाचून सप्ताह बऱ्याच ठिकाणी अलीकडे होतात. त्या प्रवचनाच्या जागेवर भागवत सप्ताह, रामायण सप्ताह, रामायण कथा आदी आदी अशा रीतीने पौराणिक भाग उचलले जाऊ लागलेले आहेत.
आणि अशीच ही गती, अशीच ही वाढ अनेक वर्ष पुढे जर राहिली तर श्री संत एकनाथ महाराजांच्या भागवताची जी अवस्था वारकरी संप्रदायामध्ये झाली, होऊन बसली, त्या भागवतावरची प्रवचनही नाही. आणि आमच्या आरंभीच्या आयुष्याच्या कालामध्ये बऱ्याच अंशाने संप्रदायातील कीर्तन प्रवचन करणारी वक्ते मंडळी एकनाथी भागवतांच्या अनेक ओव्या आधाराला प्रमाणभूत म्हणून घेत असत. तोही काल आता अलीकडे एकदम कमी अशा रीतीचा झालेला आहे. प्रवचन त्याहून समाप्त झालेली आहे की भागवतावरची प्रवचनं, अर्थात एकनाथी भागवतावरची प्रवचनं, ती तर त्यामध्ये एक प्रकारची नाहीतच. हीच अवस्था ज्ञानेश्वरीच्या वाट्याला येते की काय, ही एक भीती वाटू लागलेली एक प्रकारची आहे. वारकरी संप्रदायिक म्हणविणाऱ्या मंडळींचा बराच ओढा पौराणिक रामायण भागवतातील कथाकडे एक प्रकारचा जाऊ लागलेला आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास, त्यावरचं प्रबोधन, तिची काही सेवा, ही गोष्ट दुर्लक्षित अशा रीतीने होऊ लागलेली आहे. आणि अशा प्रकारच्या मोठ्या ह्या दुर्वादळामध्ये अनेक बाहेरचे पंथ देखील आपले पाय या मराठी भूमीमध्ये जमू लागलेले आहेत. अन्य हिंदी भाषिक लोकही महाराष्ट्राचा भाविक विश्वाचा कब्जा घेऊ लागलेले आहेत. त्यामुळे मराठी मनाची, मराठी ग्रंथ असलेल्या आणि मराठी भाषिकासाठी असलेल्या या ग्रंथाची पिछेहाट जणू काही या काळामध्ये एक प्रकारची होताना दिसते. त्याच ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिठी पक्क्यात पक्की अशा रीतीने धरून आणि तो दीप तेवत ठेवण्याचं कार्य आणि त्याच्यातलाच हा एक महत्वाचा भाग या निमित्ताने ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाबरोबरच काही अभ्यासपूर्ण व्याख्यानं देखील घडावीत आग्रह, अपेक्षा. आणि त्यातून माझ्याकडे सुचविलेला त्यांचा तो विषय, गीतेतील अपेक्षित विषयांचा ज्ञानेश्वरीतील विस्तार. अर्थात एरवी गीता ग्रंथावरील टीका ग्रंथच ज्ञानेश्वरी असल्यामुळे आणि टीका ग्रंथ हा विस्तार करण्यासाठीच अथवा त्यातील विषय सुलभ करण्यासाठी प्रवृत्त होत असतो. एरवी तो विषय सुलभ आणि सर्वांना समजेल अशापर्यंत असला किंवा समाजाला तो समजलेला असला तर ज्ञानेश्वर महाराजासारखे जाणते टीकाकार त्यावर पुन्हा टीका करायला प्रवृत्तही होणार नाही. महान पुरुषांचं, अवतारी पुरुषांचं अवतार कार्य आणि त्यांचं आयुष्य हे क्षणाक्षणाने अतिशय मोलाचं असल्यामुळे मौल्यवान कार्यासाठीच ते आपल्या आयुष्याचा क्षण खर्च करतील. आणि म्हणून तसा तर संपूर्ण ग्रंथाचा विस्तार म्हणजे गीता ग्रंथावरील ग्रंथ विस्तार म्हणजेच ज्ञानेश्वरी एक प्रकारचा ग्रंथ. मला वाटतं ज्ञानराज माऊलींचीच उपलविले दुसगीतेचे हे. आम्ही गीता ग्रंथाचं हे विशाल वस्त्र, विशाल वस्त्र विश्वाला गवसणी घालणार, विश्वासच आपल्या पोटामध्ये सामावून घेणार तत्वज्ञान रूपी महान वस्त्र गीतेच्या रूपाने असं घडी घालून ठेवलेलं आहे. किंवा जे ठेवलेलं होतं दुकानामध्ये असते ती कपड्याची घडी.
कपड्याची घडी असते. कपड्याची घडी म्हणून ती दुकानात असते. एकदा ती बाहेर आली, गिऱ्हाईकाकडे गेली की मग तिचा विस्तार होतो. आणि मला वाटतं जेव्हा उलगडली जाते, विस्तारली जाते, तेव्हाच ती उपयोगातही येते. जोवर ती घडीच्या स्वरूपामध्ये आहे तोपर्यंत तिचा उपभोगही नाही, विनियोगही अशा रीतीचा नाही. तेव्हा गीतेचं एक खूप मोठंसं विशाल वस्त्र आहे. पण लहानात लहान घडी आपल्याकडे या कपड्याच्या वस्त्राच्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी मोठ्यात मोठ्या वस्त्राची लहानात लहान घडी कशी करावी ही एक कला त्यांच्याजवळ असते. भगवंताला बरंचसं काही सांगायचं होतं, अर्जुनाला ऐकायचं होतं आणि वाचकांनाही समजावून घ्यायचं होतं. परंतु त्या तिन्ही गोष्टी तशा गीतेमध्ये आलेल्या नाही ज्या ज्ञानेश्वरीमध्ये पुढे आलेल्या आहेत. पण त्याचं एक कारण माझ्या दृष्टीने हे वाटतं की तत्वज्ञानाच्या क्षेत्रात, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये अधिकात अधिक विशाल विषयाचा कमीत कमी संक्षेप करणं हे सुद्धा त्याचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. अल्प शब्दाने सांगितलं जाणं यापेक्षाही शब्दा वाचून सांगितलं जाणं, जे शब्दे विनसंवादी जे, ही त्याची एक प्रकारची स्थिती असते. ज्या ब्रह्मसूत्रादी ग्रंथाचा, ब्रह्मसूत्रादी प्रस्थानत्रयीचा उल्लेख आपण प्रास्ताविकात ऐकला, ती ब्रह्मसूत्रादी सूत्र ग्रंथ तर त्यांचं लक्षणच असं सांगितलं गेलं, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुहु. तेव्हा त्या सूत्राची लक्षणं सांगितलेली गेली. त्या पुढच्या सर्व गोष्टीकडे मी फारसं जाणार नाही, पण अल्पाक्षरम सूत्र म्हटलं की ते अगदी अल्पाक्षरम, एका एका शब्दाचीच सूत्र आहेत. 2 अक्षरीय शब्दाची देखील एक प्रकारची सूत्र आहेत. म्हणून अल्पाक्षरम हे त्याचं एक वैशिष्ट्यच आहे. तेव्हा भगवंताने गीता ग्रंथामध्ये एरवी विश्वाचं तत्वज्ञान, विश्वासाठी तत्वज्ञान, विश्वा एवढं तत्वज्ञान, विश्वात्मक तत्वज्ञान, ज्ञानोबारायांनी त्याचा उलगडाच केला. कैसा विश्वाची कृपा करोणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा अनिला देवी. विश्वाची कृपा. मुळात हे तत्वज्ञान, हा विचार, ही विवेकाची गोठी विश्वासाठी आहे आणि म्हणून तितकीच ती विशाल आहे. संपूर्ण विश्वाला या दुःखभरीत मृत्यूलोकामध्ये वटवृक्षाची सावली देणारा हा विशाल ग्रंथ आहे. पण तो 700 श्लोकामध्ये बांधला गेला. 700 श्लोकामध्ये 700 श्लोकाच्या संख्यात्मक ग्रंथामध्ये असंख्यात्मक वस्तू बांधली गेली, ज्या वस्तूची संख्याच करता येत नाही. वस्तू जे असंख्यात, कळलं का? ती वस्तू असं एरवी वस्तू जे असंख्यात, ते गीतेचे श्लोक 107, संख्या 107. आणि म्हणून तशी जरी ती बांधली गेली आणि त्यामध्ये भगवंताला सांगावंसं वाटूनही ती सांगितली गेली नाही, विस्तार भयास्तव ती सांगता आली नाही, अर्जुनाला ऐकावंसच वाटत होतं तरी तो ऐकू शकला नाही,
असे जे त्या संबंधीचे आपल्याजवळ जे विचार येतात, आपल्या भूमिकेतून ते ठीक असतील, पण त्या भूमिकेतून मात्र ते जसेच्या तसेच आहेत, आवश्यक असावे तसेच एक प्रकारचे आहेत. एरवी अल्पाक्षरम असंदिग्धम सार्वत विश्वतो मुखम असलेला जे सूत्रादी ग्रंथ, त्या ब्रह्मसूत्रादी ग्रंथाच्या प्रस्थानत्रयी मध्ये ज्या ग्रंथाचं स्थानमान आहे, तो ग्रंथही तेवढाच अल्प शब्दामध्ये आटोपशीर असणं एक प्रकारचं स्वाभाविक आहे. अल्प शब्दामध्ये. आणि असा तो विश्वाला गवसणी घालणारा विचाराचा सागर, भगवान श्रीकृष्ण उक्तीच्या आचमनात अडकलेला होता. त्याचं आचमन भगवान श्रीकृष्णाने केलेलं होतं. अर्जुनाला त्याकरता म्हटलेलंच आहे, श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीच दुसरा, म्हणून घोट भरोप आहे एक सरा आघवे याचा. अगस्तीने केलेलं आचमन आहे ते त्या तत्वज्ञानाचं, त्या विश्वात्मक समुद्राचं. पण शेवटी सर्वोपयोगी असलेला हा समुद्र अगस्तीच्या पोटातच राहणं योग्य नाही. तो पुन्हा सर्वांच्या कामी आला पाहिजे, सर्वांच्या उपभोगास पात्र झाला पाहिजे. आणि याकरताच जणू भगवान श्रीकृष्णानेच पुन्हा अवतार घेतला. तो श्री संत ज्ञानराज माऊलीच्याच रूपाने आपल्या वारकरी संप्रदायाच्या कीर्तन पद्धतीमध्ये तर हा भाग नेहमीच सांगितला जातो, तोचे अवतार धरी अलंकापुरी. जेने गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. गीता सांगितलेला भगवान श्रीकृष्ण विटेवर आहे, तर तिचा विस्तार केलेला ज्ञानेश्वरींचे लेखक ज्ञानराज माऊली हे अलंकापुरीमध्ये आहेत. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेचा झालेला हा संक्षेप तत्वज्ञानाचा, विचाराचा, हाही स्वाभाविक. आणि पुन्हा त्याचा ज्ञानराज माऊलीच्या अवताराच्या रूपाने आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या रूपाने झालेला हा विस्तार, हाही एक प्रकारचा स्वाभाविक आहे. मला वाटतं या सागराच्या किंवा गंगेच्या संबंधी, भौतिक गंगेमध्ये सुद्धा जन्हुने गिळली मग जंघा फाडून दिधली, ती आकाशगंगा सुद्धा जन्हुराजाने गिळून घेतली, पुढे पुन्हा प्रार्थना केली आणि जंघूर त्या जन्हूच्या त्याने पुन्हा ती सोडली, पुन्हा त्याचा विस्तार झाला. तशी या जगाला, विश्वाला गवसणी घालून असणारी ही महान, व्यापक, विशाल ज्ञानगंगा जणू भगवंताने गीतेच्या रूपाने गिळूनच अशा रीतीने घेतली होती, सामावून घेतली होती, झाकून घेतली होती. कदाचित माझे शब्द थोडे सदोष ठरतील की काय अशी शंका मलाच आली होती, पण एक माऊलीची ओवी पुढे आली, त्यामुळे मी थोडासा मोकळा झालो. तू ते श्रीहरी म्हणितले प्रगट करी, जे अभिप्राय गौहरी झाकिले आम्ही. समोर बसलेल्या श्रोतृ सज्जनांनीच जेव्हा ज्ञानेश्वर महाराज हा एक विस्तार करतायत, ज्ञानेश्वर महाराजांना तो शब्द तितकासा लावणं माझ्या दृष्टीनं गौणस वाटतंय, पण तो माऊलींना लागल्यामुळे त्याचा आपोआपच अर्थही बदलला जाईल. एरवी श्रीकृष्ण चरित्रामध्ये श्रीकृष्णाने चोरी केली हा शब्द त्याला लावून योग्य आहे का? गीतेचा वक्ता, जगाला नीती सांगणारा, चोरीचं नाव जिथे शक्य नाही तिथे श्रीकृष्ण चोऱ्या करतो, याचाच अर्थ तिथे चोरीचा अर्थ बदलावा लागतो.
तिथे चोरी शब्दाला प्रतिष्ठा प्राप्त होते. कोणती चोरी, कशाची चोरी, काय चोरी? तसं ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये हा केवळ विस्तारच आहे, तर काही काही ठिकाणी अतिविस्तार. तो एवढा अतिविस्तार आहे की त्यांच्याच श्रोते सज्जनांना त्यांना आवरावं लागलंय की बाबा थांब, हो हा अतिसो अति प्रसंगे सांडोनी कथाची ते सांगे, जे श्रीकृष्ण अर्जुन दोघे बोलत होते, जे दोघांचा जो संवाद आहे तोच सांग. हा अतिसो अति प्रसंगे सांडोनी कथाची ते सांगे, ते आम्हाला कथाच सांग, तो अतिप्रसंग नको. आता श्रोतेजनाकडून ही वक्त्याला असं सांगण्याची वेळ यावी की हा अतिप्रसंग, अतिविस्तार राहू दे, कथेशी फाक होईल, कथा दुसऱ्या बाजूने निघून जाईल, तू मूळ कथा सांग. एवढे का ज्ञानेश्वर महाराज व्यासाचे निसाचे धीरे म्हण तुमचे, तरी या बोलाचे साचची माना. श्री गुरुविषयीची आत्मनिष्ठा, गुरुनिष्ठा. व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गार जो. इकडे गुरुविषयी किती अभिमान असला पाहिजे. मानवी जीवनामध्ये आणि परमार्थ मार्गामध्ये वाचतो किती, बोलतो किती, यापेक्षाही ही मूल्य जीवनात उतरली आहेत किती, याला अधिक मूल्य असतं. आणि संजयाच्या द्वारा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये हे दर्शन घडवलं की संजयाने तिकडे सेवक म्हणजे नौकराची भूमिका किती प्रामाणिकपणे रूढवलेली आहे. हे काही श्लोकातले पद नाहीत, श्लोकातील अर्थ नाहीत. हे व्यास प्रसादाश्रुतवान एतद् गुह्यमहं परम, व्यासांच्या कृपेने मी बोलतोय. तस्य संजनयन हर्षं कुर्वर्ध पितामहः. यावरच्या ओव्या आपण जर पाहिल्या तर संजयाच्या द्वारा मानवी जीवनातलं असं दर्शन घडतंय की ज्याची सेवा करायची आहे त्या बाबतीमध्ये आपण किती उच्च प्रमेयाने राहिलो पाहिजे, मूल्याने राहिलो पाहिजे. एरवी हा शेजय असताच गेला, असं जवळ असताच गेला शेजी या गावा. अमृताचा पाऊस वर्षतोय, धो 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 धो. भगवान उत्कृष्ट असा ज्ञानामृताचा वर्षाव अर्जुनाच्या ठिकाणी करत आहेत. व्यासाच्या कृपेने ऐकायची सुविधा झालेली आहे. असं असताना सुद्धा हा धृतराष्ट्र मात्र ते मुळीच ऐकत नाही. खरोखर हा जसा वरून आंधळा आहे तसा, पण हे बोलल्या बोलल्या तो लगेच म्हणतोय नाही नाही, मी त्यांच्या बाबतीत हे बोलू शकत नाही. का एरवी दाता रहा अमुचा, म्हणून ऐशी बोलता मैळेल हे वाचा. हा आमचा दातार आहे, याचं अन्न मी खातो आहे, मी त्यांचा नोकर आहे, त्यामुळे त्याचे दोष असले तरी दोष वर्णन करून मी माझी वाणी मलिन करणार नाही. मला वाटतं हे मूल्य तसं गीतेच्या श्लोकात तिथे तरी नाही जे ज्ञानोबारायांच्या विस्तारात आहे. ज्ञानराज माऊलीला गीतेच्या या द्वारा जगालाच शिक्षण द्यायचं होतं आणि जगच एक सुवर्णाच्या राशीवर, सुखाच्या राशीवर नेऊन पोहोचवायचं होतं. आणि या दृष्टीनं ठिकठिकाणी असा एक प्रकारचा विस्तार करण्यात आलेला आहे. म्हणून बोलता मिळेल वाचा, माझ्या वाणीला दोष लागेल. हा धृतराष्ट्र कसा असला तरी दातार हा आमचा, आमचा तो स्वामी आहे, आमचा तो मालक एक प्रकारचा आहे. तिकडे व्यासाच्या संबंधी मात्र व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गार जो. हे व्यासाचे निसाचे धीरे म्हण तुमचे, तरी या बोलाचे. मला याच्यातला एकच भाग सांगायचा की अशी अध्यायाचा आरंभ साधून अथवा अध्यायाचा समारोप साधून ज्ञानोबारायांनी गीतेच्याहून अधिक काही वेगळं जगाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे तो विस्ताराचा संबंध या ज्ञानेश्वरीमध्ये अधिक रूपाने आला. 700 श्लोकाचा गीता ग्रंथ तर 9000 ओव्यांचा कोणता ग्रंथ? ज्ञानेश्वरी ग्रंथ, तो होऊन अशा रीतीने बसलेला. आता आपण थोडासा श्लोकाधिकाच्या बाबतीमध्ये कुठे काय अशा रीतीने घडलं.
ती उभी आपल्या डोळ्यापुढे सतत ठेवण्याचा प्रयत्न करायचा की तैशी जी न बडबडी. आम्ही अधिक बोललो, विस्तार केला, श्रोत्यांनी आवर घालावी एवढा विस्तार केला, पण आम्ही बडबडलो मात्र नाही, बडबडलो नाही, व्यर्थ बडबड आमच्याकडनं झाली नाही. तैशी जी न बडबडी पदाची कोर्ण संधी. एरवी तर आमची प्रतिज्ञा की पदाच्या बाहेरही बोलायचं नाही आणि आतलाही ठेवायचं नाही. पदाचं व्याख्यान करायचं आहे, पदाचं व्याख्यान करायचं. मूळ ध्वनीची या वाढी निमित्त झालो. माझी जी वाढ, माझा जो विस्तार माझ्याकडून झाला ते भगवंताचंच तसं मनोगत होतं. ते देवाचे मनोगत दाविता हाशी तू मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. म्हणून या ठिकाणी माझ्याकडून झालेला जो हा विस्तार आहे तो विस्तार या स्वरूपाचा आहे की भगवंताच्या आत कुठेतरी तो भाग होता. आणि मला वाटतं हे संपूर्ण वाङ्मयाच्या बाबतीत आहे. वेद वाङ्मयाच्या बाबतीत तर त्यामुळे फारच मोठा गमतीचा गैरसमज मूळ मनोगत आणि मूळ ध्वनी न कळाल्यामुळे वाचतात, त्यावर व्याख्यान करतात, त्याचं पठन करतात, त्यांना संपूर्ण अर्थच कळेल असं नाही. माझ्या अल्पमतीप्रमाणे 5-7 गोष्टी मी त्याबद्दलच्या बोलत असतो. की प्रथम अक्षराचा संबंध जीवनामध्ये या संतांच्या मुखातून निघालेल्या ही अक्षरे नवती देखा. अक्षराचा संबंध, अर्थ, अक्षराच्या नंतर अर्थ. पण अर्थ कळाला तरी काम भागलं असं नाही, आशय कळणं गरजेचं आहे. त्याला अभिप्राय म्हणतात. आशय काय आहे? एखाद्याला अर्थ वेगळा असतो आणि आशय वेगळा असतो. मामासाहेबांच्या भाषेत बोलायचं झालं तर उन्हात खेळत असलेल्या लेकराला आई जेव्हा रागावून म्हणते कारत्यात तिथे मरू नको इथे मर, याचा मर या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. मरणे चौघाच्या खांद्यावर जाणे. पण आईच्या मुखातून शब्द निघाल्यामुळे मर शब्दाचा आशय वेगळा आहे, अर्थ वेगळा आणि आशय वेगळा आहे. इथे मर. मामासाहेब तर म्हणायचे बाईला जर ते लेकरू मरूच द्यायचं असेल तर बोलवायचं कशाला? जिथे मरेल तिथून उचलायचं, पण तिथे मरू नको इथे मर. म्हणून अक्षरे, अर्थ, अर्थाचा आशय. आशय काय आहे? गीतेमध्ये असे ठिकठिकाणी ज्ञानोबरायांनी हे आशय दाखविण्याचा, भगवंताच्या अक्षरांचा आशय एक प्रकारचा काय आहे. आणि आशयानंतर पुन्हा वाटचाल करावी लागते, अनुष्ठान. जीवनग्रंथ हे असल्यामुळे अक्षर आणि अर्थ इथेच आपल्याला थांबता येणार नाही, तर अक्षर, अर्थ, आशय, त्यापुढेही अनुष्ठान. अनुष्ठानाच्या नंतरही शेवटपर्यंत कास धरून अनुभव. आणि जो अनुभव आपणास आला तो इतरांनाही कळावा याकरता त्याचा अनुवाद. या दृष्टीने जर वाटचाल करायची झाली तर ज्ञानोबरायांच्या या श्लोकावर केलेल्या टीकेचं फार सूक्ष्म रीतीने चिंतन करावं लागतं. कुठे कुठे अधिक विस्तार आहे. पदाची कोर्ण सांडी अशी प्रतिज्ञा करणारे ज्ञानेश्वर महाराजांनी काही ठिकाणी, थोडी ठिकाणे असे, अगदी थोडे ठिकाण आहे की त्या पदाचा अर्थ अथवा टीका करण्याचं सोडून दिलेलं आहे, पदच सोडलंय. पदाची कोर्ण सांडणारे ज्ञानोबाराय पद सोडून देत. आणि असा एक प्रसंग तुमच्या पुढे आणून ठेवतो, अजूनही असतील. माऊलींच्याच आशीर्वादाने, आणि आपला महाराष्ट्र हा बुद्धिवंतांचा आहे, बुद्धिमानांचा आहे. अजून अभ्यासी लोक जर निर्माण झाले ज्ञानेश्वरीच्या वाङ्मयाच्या दृष्टीनं तर ज्ञानेश्वरीतील ही स्थळं ती आणखी शोधू शकते.
एकच स्थळ आहे, गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपी लोके हत्वार्थ कामास्तु गुरुनी हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धा. यामध्ये पदाचा अर्थ आहे सगळ्या गीतेमध्ये, पण अर्थकामांस अर्थकामान हे विशेषण गुरुंना लावलं गेलंय गीतेमध्ये. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपी लोके हत्वार्थ कामास्तु गुरुनी एव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. प्रश्नार्थक भाग आहे की यांच्या रक्तात माखलेले भोग मी सेवन करू काय ह्या गुरूंना मारून. पण तिथे गुरूंना आणखी एक विशेषण दिलं गेलं, श्लोकात आहे ते, अर्थकामा हत्वार्थकामास्तु गुरुनी एव. अर्थकामा, अर्जुनाच्या मुखात असे शब्द भगवंताच्या मुखात ते टाकले गेलेले आहेत. भगवान व्यासांच्या त्या गीतेमध्ये श्लोकात त्याची रचना आली की एरवी हे भीष्मादिक अर्थलोलुप होऊन अर्थस्य पुरुषो दासा या नीतीने जरी त्या पक्षात गेलेले असले तरी या अर्थ कामान अर्थाची इच्छा असलेल्या भीष्मादिकांना मारून मी हे राज्य करू शकत नाही. इथे वसुता पदाची कोर्ण सांडी यात अर्थ कामान या पदाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी काय करावा. आपण मुद्दाम पुन्हा घरी गेल्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडा आणि प्रत्येक पदाचा अर्थ सांगणाऱ्या ज्ञानोबारायांच्या या ग्रंथामध्ये अर्थकामान या पदाकरता कोणता शब्द नेमका आहे हे कदाचित मला शोधून दिलं तर मी ते पुन्हा मान्य करेल, पण माझ्या दृष्टीने ते अजून सापडलेलं नाही. आणि ते का सापडलं गेलं नाही त्याचं एक कारण आहे की ज्ञानोबारायांनी अर्थकामान हे विशेषण आणि हा दोषास्पद विशेषण गुरूंच्या स्थानी लावलेलं असल्यामुळे आणि गुरु या शब्दाविषयी ज्ञानराज मौलीची भावना अत्यंत नाजूक असल्यामुळे गुरु हा शब्द अर्जुन संक्रांत जरी असला म्हणजे अर्जुनाचे गुरु जरी असले तरी आपल्या मुखातून एकाला गुरु म्हटल्यानंतर पुन्हा त्यांच्या दोषाचा उच्चार करणं हे आपल्याला बरोबर नाही. म्हणून अर्थकामान हे पद ज्ञानोबारायांनी टीका करायला गाळूनच टाकलं. गुरु एकदा मान शब्द दिला ना, आपण म्हटलंय ना, मग तिथे दोष वर्णन करायचे नाही. त्यांना अर्थकामान आपण एक प्रकारे म्हणू शकत नाही. म्हणून श्लोकात असलेलं अर्थकामान पद ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये म्हणजे काही वेळेला विस्तार केला हा जसा भाग आहे, मूळ वाढ ध्वनीच्या वाढी विस्तार काय निमित्त झालो तसा मूळ शब्द प्रसंगी थोडासा बाजूलाही केला गेला. मग गुरु म्हटले तर ते माझेच काय जगातील कुणाचेही असो त्यांच्या गुरूंचं देखील मी दोष वर्णन करणार नाही. आता आपला अलीकडच्या काळातला परमार्थ वेगळा आहे की दुसऱ्याच्या गुरुला शिवी दिल्याशिवाय आपल्या गुरुची निष्ठाच प्रगट होत नाही. दुसऱ्या गुरुची निंदा केल्याशिवाय आपल्या गुरुचे आपण खरे निष्ठावंत भक्त आहोत हा भागच एक दिसत नाही. बरेचशा अनेक साधारण गोष्टी आता आहेत त्या इथे मी सांगून वेळ घेत नाही आपला. तर अशा रीतीचा हा विस्तार होतोय. त्या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी हा मोहफणीग्रस्त झालेला अर्जुन आणि याकरता बोलावलेला श्रीकृष्ण गारुडी आणि प्रभूच्या द्वारा उतरवलेलं ते एक प्रकारचं विष, मोहाचं विष. तेथेच आणि ते दुसरं रूपक होय. मला हे मुद्दाम ही स्थळं का सांगायची तशी ही श्लोकात नाही. रूपकाच्या रूपाने माऊलीच्या जीवनामध्ये हा अशा रीतीचा काही विषयांचा विस्तार कसा एक प्रकारचा झाला. आणि यामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानोबारायला आवडणारी अद्वैतावरही जिचा भोग घेता येतो अशी खरी सगुण भक्ती, त्या सगुण भक्तीचं दर्शन पदोपदी घडवलेलं आहे. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये निर्गुणाला तेच स्थान आहे,
पण निर्गुणावरचं जे सगुण स्वरूपाचं स्थान आहे ते फारच आणखी मोठं आहे. ज्ञानोबरांची गाथा त्याच सगुण भक्तीने भरलेली आहे, एक प्रकारची परिपूर्ण झालेली आहे. आणि म्हणून जैसा का गिरीवर वणवला का, साध्या याच्यातून अर्जुनाला तो मोह झाला. भगवंताने तो मोह आता आत्मज्ञानाच्या द्वारा दूर करायचं ठरवलेलं आहे. एवढा भाग सांगून जायचा आहे, पण टीका असल्यामुळे, विस्तार असल्यामुळे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं वर्णन अधिकात अधिक चांगलं कसं करता येईल. म्हणून ज्ञानोबरायांचा जो विस्तार ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला दिसून येतो, तो विस्तार कोणत्या कोणत्या ठिकाणी दिसून येतो आणि कोणत्या विषयाच्या निमित्ताने दिसून येतो. जेथे संतांचं वर्णन येतं तिथे, जेथे सगुण भक्तीचं वर्णन येतं तिथे. 2. तिसरी गोष्ट, हे माऊलींच्या जीवनातले विषय आहेत. ते माऊलीच्या जीवनाची ती उंची आहे. जेथे जेथे मुक्तीचं वर्णन आलं, मोक्षाचं वर्णन आलं, तेथे तेथे ज्ञानोबाराय मात्र मोक्ष वर्णन करून न थांबता मोक्षावरील असलेली पंचम पुरुषार्थ रूप जी भक्ती, त्या भक्तीचा ओढा नक्की एक प्रकारची धरतात. अर्थात गीतेतही त्याला स्थान आहेच. भक्तिमान मे प्रियो नरहा, भक्तिमान मे प्रियो नरहा, तो मला प्रिय आहे. तेव्हा भक्तिमान हे पद गाठून ज्ञानोबारायणी त्या 12व्या अध्यायामध्ये ठिकठिकाणी ही ज्ञानोत्तर प्रेम भक्ती म्हणा अथवा मुक्तीवरील भक्ती, चहू पुरुषार्था श्री भक्ती जैशी ती म्हणा, हिचं अधिक वर्णन करण्याचा ते एक साधून प्रयत्न केलेला आहे. आणि जेथे जेथे हे अधिक वर्णन आहे तेथे तेथे भगवंताचा हा मूळ ध्वनी आहे, मूळ ध्वनी आहे, मूळ ध्वनी आहे. वक्त्याच्या मुखातील मूळ ध्वनी न राखता अधिकात अधिक विस्तार करून ग्रंथ लिहिले गेले तर जगामध्ये त्या ग्रंथाची स्थिती काय होते हे ज्ञानराज माऊलींच्याही समोर आहे. आपल्याकडे असे 40-40 हजार, 50-50 हजार किंवा आणखी त्यापेक्षा हजारो ओव्या असलेले ग्रंथ आहेत वामन पंडितादिकासारख्यांचे. पण हा अधिक विस्तार देखील उपेक्षेला कारणीभूत होतो. सर्वसामान्य जनाच्या आवाक्यात तो येत नाही आणि म्हणून तो दूर राहतो. याकरता संक्षेपाने मूळ ध्वनीमध्ये आणि महान गोष्टी सांगण्याचा प्रयत्न महान या महापुरुषाकडनं होतो, या अवतारी जीवाकडनं, एक प्रकारचा अवतारी देवादिकाकडून होतो. तेव्हा देवाचंच मनोगत एक प्रकारचं हे आहे. आणि ज्ञानेश्वरी तर ठाई ठाई त्याचं एक प्रकारचं वर्णन आलेलं आहे की सगुण भक्ती, सगुण प्रेम, जया सोहम भावाटक, मोक्ष सुखा लागो निरंक, तयांच्या दिठीचा झने कलंक लागेल तुझी या प्रेमा. 6व्या अध्यायात योगाची पार्श्वभूमी करत असताना इथे अगोदर सुंदर आत्मनिवेदन तळीची हो पिठिका होय सख्याची, अर्जुन अधिष्ठात्री ते तुझी मातृका गा. देव ही भक्ताच्या चरित्राकरता किती लालायित होतो तो पाहावा हे डोळे, म्हणून अचक्षुषी मजडोळे हातीचे लीला कमळे पुजू तयाते. त्या 12व्या अध्यायामध्ये तर ज्ञानी भक्तांची लक्षणं सांगत असताना भगवान शंकराचं जीवन इतकं सुरेख सुंदर रीतीने समोर एक प्रकारचं उभं केलं गेलं. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाचा सुडी बांधी करी, की जळाची परी तळवट घे. कळलं का? पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन या पुले हाती रिगाला भक्तिपंथी. हे वर्णन कुणाचं आहे? शंकराचं, भगवान शंकराचं आहे. अर्जुना मी वाहे श्री तयाते, मी वाहे मूळ ध्वनीची या वाढी निमित्त झालो. जेथे जेथे भगवान अशा रीतीने भक्तीचं वर्णन करतात त्यावेळेला भगवंताच्या हृदयामध्ये मूळ ध्वनी हा एक प्रकारचा आहे की या भक्तीच्या विश्वामध्ये परमोच्च स्थिती आणि पराकाष्ठाची जी स्थिती आहे ती या सगुण भक्तीची आहे, श्रेष्ठ अशा स्वरूपाच्या भक्तीची आहे. येथे कुठल्या तरी मूल्यांना काही गौणत्व द्यायचं आहे हा हेतू एक प्रकारचा नाही.
ती मूल्य त्या अंशामध्ये तिथे श्रेष्ठच आहे. हो, न्यून अधिक त्यांना ठरवण्याचं कारण नाही. ती त्या अंशामध्ये मोठीच एक प्रकारची आहे. ज्ञानेश्वरीमध्ये हा विस्ताराचा भाग असा येतो, जिथे ज्ञान शुद्ध ज्ञानाचा विचार येईल तिथे भक्तीची जोड दिली जाते, आणि जेथे भक्तीचा विचार येतो तिला ज्ञानाची जोड दिली जाते. विस्तारा स्वाभाविकच एक प्रकारचा होतो. भगवान त्या श्लोकामध्ये केवळ भक्ती अथवा ज्ञानाविषयी बोलून जातात, पण ज्ञानोबराय मात्र त्याचा विचार करत असताना विशाल अशा रीतीने करतात. 5व्या अध्यायामध्ये अर्जुनाचा साधा प्रश्न असा होता की देवा खरं खरं सांग, ज्ञाननिष्ठा मोठी की कर्मनिष्ठा मोठी? हो, 3ऱ्या अध्यायापासून चाललेला तो घोळ आहे. पुन्हा 4था सांगून सुद्धा 5व्यामध्ये संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगंच संशयसी बोलावं लागलं. पुन्हा ते तुझं चाललंय देवा, खरं सांग काय श्रेष्ठ आहे, काय माझ्या उपयोगाचं आहे. तेथे भगवंताची ती सगुण भक्ती पुन्हा पुढे करायचीच आहे. हो, भगवंत भक्ताचे मनोरथ किती पूर्ण करतो. आता या श्लोकातील प्रश्नांचा आणि त्यातल्या व्याख्यानातला तसा काही संबंध नाही, पण देवभक्ताचं प्रेम, देवभक्ताचे वर्णन, देवभक्ताचा महिमा जगाच्या समोर एक प्रकारचा अधिकात अधिक येणं गरजेचं आहे. आणि मग ज्ञानोबाराय तिथे उगी सुरुवात करतात, अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल की नाही, त्याच्या मनाचं समाधान होईल की नाही प्रश्न. लगेच त्याचं उत्तर ते म्हणतात, न व्हायला काय झालं, किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा मांदोडा, म्हणून मनोरथ सिद्धीच्या चाडा तो नवल नव्हे. अर्जुन म्हणजे तो कामधेनू रूपी गायीचा ते वासरूच आहे. नुसतं कामधेनूचं वासरू नाही, कल्पतरूच्या मांडवात ते बांधलेलं आहे. मग त्याला आता काय मिळायची अडचण आहे? मग मनोरथ सिद्धीची त्याची अडचण काय? दोन्हीपैकी एक असलं तरी काम होत आहे. इथे तर कामधेनूचं वासरू आणि कल्पतरूचा. आता आपलं वासरं वेगळे, ती जर्शीची वासरं, कळलं का? हो, आणि काड्यामुड्याचा मांडव. त्या वासराला उपाशी मारण्याशिवाय दुसरी गती नाही, पाणीही प्यायला मिळत नाही त्याला. या मनुष्य देहात येऊन भगवंताची अनन्य भक्ती केली असताना काय अनुकूलता जीवनामध्ये प्राप्त होऊ शकते, हे मानवी जीवनाच्या महानतेचं दर्शन या श्लोकाच्या टीकेच्या द्वारा ज्ञानोबारायांना जगाला घडवायचं होतं. या श्लोकाच्या टीकेच्या द्वारा किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा मांदोडा, किती मोठं करावं, किती मोठं करावं. कल्पतरूचा मांदोडा, आता मनोरथ सिद्धीची हा चाडा तो नवल नव्हे, त्याला या जगातलं आश्चर्य नाही. अजून अशा बऱ्याचशा एक प्रकारच्या गोष्टी आपल्या पुढे आणाव्या लागतील. थोडे 5 मिनिट आता माझ्या हाताशी एक प्रकारची राहिलेली आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेवर ज्ञानराज माऊलींची चाललेली ही टीका, श्रीमद भगवद्गीतेचा सिद्धांत अथवा प्रमेय अथवा त्यातील अक्षराचा अर्थ एकही न सोडता अधिकात अधिक काय घेऊन येत आहे आणि भरभरून जगाला काय देत आहे याचाच विचार करण्याची खऱ्या अर्थाने एक प्रकारची गरज आहे. ऐके द्वैताचा ठाऊची फिडी, ते ब्रह्मविद्या की जेल उघडी. द्वैताचा नाश नष्ट करणारी द्वैत बुद्धी अशी ब्रह्मविद्या आम्ही स्पष्ट उघडी करणार आहोत. अध्यात्मविद्येचे दावियेले किंवा ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, परी अमूर्त अर्जुन पडिये हे गोडी नासे लहन. याला फार मोठं जपण्याचा प्रयत्न केला गेला. अर्जुन पडिये हे गोडी नासे लहन. भगवान म्हणतात, या अर्जुनाच्या निमित्ताने जगाच्या हातात द्वैताचा विनाश करणारी अद्वैत बुद्धी आणि अद्वैत विद्या, ब्रह्मविद्या मी देईल. पण ती ब्रह्मविद्या अभेदरूप अद्वैत स्वरूप असल्यामुळे हाच अर्जुन आणि मी जर या विद्येने एक झालो तर अर्जुनाकडे पाहून, अर्जुनाशी बोलून, अर्जुनाचे गुण जाणून मला जो आनंद घेता येतो तो आनंद घेता येणार नाही. ती गोडी नासेल,
त्या गोडीला धक्का लागेल, त्या गोडीला धक्का लागेल. आणि याकरता त्यांनी म्हटलेलं आहे, विपाये अहम भाव याचा जाईल तरी तेच हा जरी होईल, मग काय किजेल एकले या. ब्रह्मविद्या सांगून याचाही अहमभाव संपूर्ण विरून गेला. आणि मग मी आणि तो एकच झालो तर मी एकटा येथे काय करणार. आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी, ते कवणीशी चावळावी जरी ऐक्य झाले. म्हणजे आणखी या गीतेच्या विशिष्ट विचाराने गीतेचा अर्थ सांगण्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज आणखी काही देत आहे आणि ते अधिक देत आहे. आणि ते देण्याची बैसका जी गीतेमध्ये आहे तीच आहे. गीता समजल्याशिवाय जे समजणार नाही ते दान आहे. गीतेचा अद्वैत सिद्धांत, अद्वैत सिद्धांत सुद्धा मी शब्द थोडासा बोलून गेलो, कारण ते अद्वैत सुद्धा द्वैताच्या सापेक्ष आहे, द्वैताच्या सापेक्ष आहे. आपल्या साधू संतांनी सहज रीतीने हा सिद्धांत समाजाच्या गळी उतरवला. कल्पना निमाली द्वैता द्वैत. द्वैत नष्ट करायचं आहे, द्वैत नाहीसं करायचं आहे, याचा अर्थ अद्वैत राखायचा आहे असं मात्र नाही. खरं तर द्वैताच्या पलीकडे जायचं आहे. आणि द्वैताच्या पलीकडे जाण्याची स्थिती म्हणजेच ही ज्ञानोबरायांनी जगाला दिलेली सगुण भक्तीची प्रक्रिया. हो, ती सगुण भक्तीची एक प्रकारची प्रक्रिया. म्हणून आपल्या असमायी गोठी जीवी कवनाशी चावळावी जरी ऐक्य झाले, अशी त्याची एक प्रकारची स्थिती आहे. म्हणून हा जो एक प्रकारचा विस्तार आहे, अधिक विस्तार आहे. आणि तो इथेच का आला, इथेच का झाला, कशामुळे झाला, याचा भाग यथामती आपल्या पुढे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. परमपूज्य गुरुवर्य मामासाहेबांचे काही आशीर्वाद घेऊन परमपूज्य धुंडा महाराज देगलूरकर हे दोन आमच्या जीवनातील आणि आमच्या संप्रदायातील, आपल्या संप्रदायातील हिमालय आणि सह्याद्रीची ही एक प्रकारची जोडी होती. आज त्यांच्या जन्मशताब्दी समारंभ होतात, एवढंच आपलं भाग्य एक प्रकारचं आहे की ते आपण पाहतोय. शेकडो वर्षाचा काल त्यांच्या जन्माच्या दृष्टीने निघून गेला आणि एक काल पूर्ण महाराष्ट्र आणि मराठी भाषिक या महात्म्यांनी सनाथ करून ठेवलेला होता. आता आपण थोडेसे अनाथतेचे दिवस अनुभवत आहोत. आणि मघाशी म्हटल्याप्रमाणे अभ्यास उन्हाकडे ना कमी पडे ना का, पण ग्रंथाची निष्ठा कमी होऊ लागली. आणि या ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाचं व्यासपीठ अन्य ग्रंथ घेऊ लागले. अन्य ग्रंथाचा द्वेष अथवा उनेपणा हा आमच्या मनात येण्याचं काहीच कारण नाही. रामायणासारखे ग्रंथ, भागवतादिकासारखे ग्रंथ, त्याही ग्रंथात त्यांचंही मोठेपण फार मोठंच वर्णन केलेलं आहे. कदाचित ज्ञानेश्वरी अथवा गीतेपेक्षाही श्रेष्ठत्व त्या ग्रंथाचं असू शकेल आणि काही अधिकाराच्या दृष्टीने ते आहे सुद्धा. मंदमुमुक्षूच्या दृष्टीनं प्रस्थानत्रयीतील ग्रंथापेक्षा महाभारतादी ग्रंथच मोठे आहे. अधिकारी कोण आहे याच्यावर मोठेपण अवलंबून आहे. तत्वतः ते चांगलेच आहे. चांगले असले तरी ज्ञानेश्वरीच्या व्यासपीठावर येणं अनुचित एक प्रकारचं आहे. माऊलीचाच दृष्टांत द्यायचा झाला तर ह्या बिचाऱ्या माऊल्या स्वयंपाक करतात ना. आपणही स्वयंपाक, चवदार स्वयंपाकाची वाट पाहतो. आणि स्वयंपाकातील प्रत्येक पदार्थाला चव आणून देणारी वस्तू कोणती? मीठ. हो, रुचीने देते अन्न माझी नसता. मग मिठाशिवाय चव नाही, मिठाशिवाय चव नाही हा सिद्धांत जाणून बाई म्हटली, भाजीत मीठ टाकल्यानं जर एवढी चव येते तर चहातही टाकल्याने काय हरकत आहे. चव आणणारच मीठ आहे, पण चहात उपयोगाचं नाही, चहात कामाचं नाही. ते तसे ते ग्रंथ, त्या गोष्टी तिथे तिथे मोठ्याच आहेत. पण जेथे ज्ञानेश्वरी ग्रंथाची जागा आहे, जेथे भागवताची जागा आहे, त्या ठिकाणी तेच ग्रंथ
अल्प स्वल्प स्वरूपात जसे चालतील ते न कळणं सुद्धा आमचं भूषण आहे. ते आम्हाला न कळतील ते आमचं एक प्रकारचं भूषण राहील. आणि म्हणून या परमपूज्य महाराजांच्या जन्मशताब्दी समारंभाच्या निमित्ताने आपणास एवढीच विनंती करून ठेवायचं की सप्ताह होतात, जागजागी ठिकठिकाणी होतात. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आता तर ज्ञानेश्वरीच्या प्रवचना वाचून सप्ताह होतात. प्रवचन नसतं, फक्त संध्याकाळचं कीर्तन. आणि काही काही ठिकाणी तर असा प्रश्न आहे की रात्रीच्या कीर्तनालाही धक्का दिला गेलेला आहे. अशी उदाहरणं आहेत की कीर्तनही बंद, प्रवचन बंद, अखंड हरिनाम सप्ताह. थोडंसं सावधपूर्वक जाणीवपूर्वक आपण या ग्रंथाचं जतन करण्याकरता प्रयत्न अशा रीतीने करणं गरजेचं आहे. आणि या दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराजांनी हा जो एक प्रकारचा विस्तार केला, त्या विस्ताराची स्थळं खरं तर अजून स्पर्शित व्हायची होती. वेळ तर संपला, पण मला वाटतं ज्या पार्श्वभूमीने माझ्या अल्पमतीने मी त्यामध्ये आपल्याला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची दिशा देण्याचा प्रयत्न केला. आपण वाचक जाणकार अशा रीतीने आहात, आपणही ही स्थळं शोधू शकाल की अशा रीतीचा विस्तार कुठे आहे. हा विस्तार 1 ते 10 अध्यायापर्यंत त्या मानाने कमी आहे, पण 10 ते 18 अध्यायापर्यंत मात्र या विस्ताराला महापुराचं आणि माऊलींच्या मतिगंगेने पात्र सोडल्याचं दर्शन तुम्हा आम्हाला सर्वांना एक प्रकारचं घडतंय. आणि म्हणून ठिकठिकाणी हे विस्तार आपणास पाहायला मिळतात. किती मोठा विस्तार. श्लोकामध्ये जो अगदी एखादा शब्द आहे त्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची 18 लक्षणं सांगितली गेली. कळलं का? ज्ञानाची 18. जे ज्ञानपदे 18 किलिया इरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती. अज्ञान या आकारा सहजे येते म्हटलं तर किती गोड संक्षेपही आहे. खरं तर त्या ठिकाणचा तो संक्षेपच विस्तार आहे. असमर्थही एक प्रकारचा ठरलो. इतकंच नाही, आळंदीसारख्या क्षेत्रात महाराजांच्या शताब्दी महोत्सवात आणि आपल्यासारख्या सुजाण श्रोत्यांच्या समोर खरं तर काय मांडावं, मी काय बोलू शकेल, अशा अनेक भाग पुढे एक प्रकारचे आले. पण वक्तृत्व व्याख्यान म्हटलं तर फार सोपंही आहे, म्हटलं तर कठीण आहे. कळलं का? पुस्तकाच्या साहाय्याने करायचं तर जरा कठीण आहे, पण श्रोत्यांच्या मस्तकाच्या साहाय्याने करायचं म्हटलं तर तितकं सोपंही आहे. वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. तेव्हा माझी तयारी अथवा माझी स्थिती तशी नसली तरी श्रवण करणाऱ्या श्रोत्यांच्या अंतःकरणाची स्थिती, अवधानाची स्थिती मजबूत असल्यामुळे अगदी तोडकं मोडकं का होईना, चांगलंसं नाही पण तोडकं मोडकं या विषयाला काहीसा स्पर्श करून आणि ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये मला वाटतं जाताना एक भाग थोडासा पुढे तो राहतोय. आणि असं म्हटलं जातं की इतर भाष्यकारांनी आपापलं तत्वज्ञान गीतेच्या द्वारा जगाच्या हाती दिलेलं आहे. आमच्या संप्रदायास म्हणजेच आमच्या प्रक्रियेला, आमच्या सिद्धांताला गीतेची जोड आहे, गीतेची साक्ष आहे, गीतेचा आधार आहे, हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत एकनाथ महाराजासारखे म्हणतात, केला भगवद्गीते अर्थ ऐशे समर्थ म्हणून ती लोकी. गीतेचा अर्थ ज्ञानोबरायांनी केला. पण त्या सांप्रदायिक त्या भाष्यकारांनी आपापल्या संप्रदायाचं तत्वज्ञान गीतेच्या कोंदणात बसवण्याचा प्रयत्न केला. गीता त्यांच्या तत्वज्ञानात त्यांनी नेली, गीतेत ते आणली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र असा एक वस्तुनिष्ठ निरपेक्ष रीतीनं ते चिंतन केलं असं आपल्याला म्हणायचं असलं तरी एक गोष्ट नाकारून चालणार नाही की गीतेचा अर्थ आणि गीतेवर टीका लिहायला निघालेले ज्ञानेश्वर महाराज आपलं अद्वैत तत्वज्ञान ज्याला आपण म्हणतो
आणि अद्वयानंद वैभव ज्याला एक प्रकारचं म्हणतो, ते वैभव ही ग्रंथाच्या शेवटी सांगितल्याशिवाय एक प्रकारचे राहत नाहीत. आणि आपल्या गुरुपरंपरेचाही विचार ते एक प्रकारे येथे सांगतात. म्हणून मग तीही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गैनीनाथा. अशी गुरुक्रमे लाधले समाधी धनजे आपुले, ते ग्रंथे बांधून दिधले गोसावी मज. आणि तेच मी तुमच्यापर्यंत एक प्रकारचं दिलेलं आहे. असे गीतेमध्ये बरेचसे गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्हींचा खऱ्या अर्थाने चिंतनात्मक समन्वय करण्याच्या दृष्टीनं प्रश्न एक प्रकारचा आहे. यथामती चिंतन करून ही वाक्पुष्प परमपूज्य महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करून समाप्त करतो. पुंडलिक